अपंगांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा करून बेमुदत ठिय्या। नगरपंचायत कार्यालय आजरा कार्यालयासमोर अपंग बसले ठिय्याला। अपंगांच्या दिव्यांगांच्या बाबतीत सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्यांची ताबडतोब सोडवणूक होत नाही। अपंगांच्या प्रश्नांबाबत सकारात्मकरित्या पुढाकार घेतला जाऊन त्याची निर्गती लावली जात नाही तोपर्यंत अपंगांच्या न्याय विविध मागण्यांसाठी लढा देण्यासाठी आज आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं। आजरा तहसीलदार यांनी तहसील स्तरावरील मागण्यांसाठी कोणतीच दखल घेतली नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। म्हणून जोपर्यंत तहसील स्तरावरील मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। पंचायत समिती आजरा स्तरावरील मागण्यांसाठी बीडीओ दालनात बैठक घेत मागण्यांची सोडवणूक करण्याबाबत पत्र दिलं, तर नगरपंचायत सीईओंनी भेट देऊन त्यांचेही म्हणणे मांडत पत्र दिले। तरीही या सर्व स्तरावर ठोस कारवाईसाठी मुदत टाकून सविस्तर पत्र आणि कारवाई हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं। शासनाकडून वेळोवेळी नगरपंचायत, तालुका पंचायत समिती आणि तालुका महसूल स्तरावर राबवण्यात येणाऱ्या अपंगांबाबतच्या योजनांचा लाभ मिळावा इतकीच अपेक्षा ठेवून ही आंदोलन होत आहेत। मात्र या पार्श्वभूमीवर आजरा तहसीलदारांनी आमच्याकडे संवेदनशील दृष्टिकोन दाखवला नसल्याचं आंदोलकांनी अनेकदा मांडलं हे विशेष। या आंदोलनाचे नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांच्यासह माजिद मुल्ला, समीर खेडेकर, संजय डोंगरे, सागर होडगे, निलेश चिमणे, रोजाय डिसोजा, आसिफ मुजावर, सुलेमान दरवाजकर, जगदीश कुरुणकर, बाळू सुतार, अहमद साब नेसरीकर, इम्तियाज दिडबाग, साकिना मानगावकर, अस्मा नसरुद्दी, यास्मिन लतीफ, सुष्मिता चंदनवाडे, नामदेव पाटील, बेपारी मुस्ताक, अशोक हरेर, रमेश शेंद्रेकर, रणजित सावंत यांच्यासह अपंग दिव्यांग बांधव कार्यकर्त्यांनी केलं। आंदोलनाला शिवसेना ओबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख समीर चांद यांनी भेट देऊन पाठिंबा दिला।